आज आपण इयत्ता तिसरीची रानवेडी ही कविता पाहणार आहोत आणि चालीत म्हणणार आहोत. कविता ऐका व माझ्यासोबत गायन करा. पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया, अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळाव खेळली, अन वाऱ्या संग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान साबरीच बोंड खाल्लं लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. गाई दांड्याच्या वाटान चाली अंगत नेटान, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी तवा गडद पळाली, पावसान भिजवली तरी उन्हात वाळली. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. चला आता आपण रानवेडी कवितेचे स्पष्टीकरण पाहूया. रानवेडी कवितेचे कवी तुकाराम धांडे हे आहेत. ते म्हणतात की पोरं डोंगरावर भाळली, भाळली म्हणजे मोहित झाली, आनंदित झाली, आणि आनंदित होऊन ही मुलं पूर्ण डोंगरावर, संपूर्ण डोंगरावर आनंदाने उड्या मारत आहेत. अख्ख्या रानात ही मुलं पांगलेली आहे. त्यांना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असे वाटत आहेत. या मुलीने रानगवताच्या फुलांची डुलं केली आहेत आणि ही डुलं तिने आनंदाने आवडीने आपल्या कानामध्ये घातलेली आहे. तिला ती फुलं फार आवडलेली आहे. या फुलांप्रमाणेच या मुलीने चाईचा मोहर देखील सरीसारखा करून, म्हणजेच गळ्यातील हार करून तिने आपल्या गळ्यामध्ये सरीसारखा घातलेला आहे. तिला हा चाईचा मोहर देखील फार आवडलेला आहे. डोंगरावर जी काही फुलं आहेत ती सगळी फुलं त्यांना आवडत आहेत. पहा ना आता ही टणटणी कशी फुललेली आहे. या मुलीला ही टणटणी देखील फुललेली आवडली आणि तिने टणटणीची फुली म्हणजेच मोरणी किंवा चमकी आपल्या नाकात घातलेली आहे. आणि बुरांडीची फुलं पहा, तिने आवडीने आपल्या केसामध्ये या फुलांचा गजरा करून, वेणी करून आपल्या केसात माळलेली आहे. पोरं माळावर म्हणजेच डोंगरावरती खेळत आहेत आणि खेळता खेळता जणू काही ही मुलं वाऱ्याबरोबर वाऱ्यासंगे बोलत आहेत. त्यांना तो आनंद फार आवडतो. तसेच या वडाच्या पारंब्या पहा, वडाच्या पारंब्या झुल्यासारख्या वाटत आहेत आणि या पारंब्याचा झुला इतका उंच जात आहेत की जणू तो आभाळात भिडला आहे, आभाळाला जाऊन भिडला आहे. पानसांबरीची बोंड, ही पानसांबरीची बोंड खाऊन मुलीचं तोंड लाल झालं आहे. जणू काही तिने
पानच खाल्लं आहे. पहा, रानातील सगळी फुलं फळं किती आवडली आणि ही मुलं आनंदाने हसता हसता या गवतावर लोळत आहेत, आनंदाने खेळत आहेत. त्यांना इतका आनंद झालेला आहे की त्यांना आता घरीही जाऊ वाटत नाही. गाई दांड्याच्या वाटानं म्हणजेच पाय वाटेनं ही मुलगी चालत आहे, यंगत आहे. यंगत म्हणजेच चढत आहेत. कितीही कष्ट झाले, त्रास झाला, तरीही ती मुलगी त्या छोट्या रानातून रस्त्यावरून चालत आहे. तेवढ्यात पाऊस आला, ढगांचा गडगडाट झाला आणि या गडगडाटामध्ये पहा, मोर कसा छान नाचत आहे. आवडतो की नाही तुम्हाला मोर? किती सुंदर दिसतो की नाही हा मोर? आवडला की नाही तुम्हाला हा मोर? आता पहा, पाऊस आला, ढगांचा गडगडाट झाला आणि पाऊस आला. सगळीकडे अंधार दाटला, तरीही या मुलांचा कंटाळा गेलेला नाही. त्यांना तो कंटाळा जो आला होता तो निघून गेला आणि आनंदाने ते पावसात जरी भिजले तरी उन्हामध्ये लगेच वाळले, कारण ते पावसात भिजले तरी तिथे खेळत होते. पावसानंतर लगेच ऊन पडलं आणि उन्हात ही मुलं वाळली. चला आता आपण स्वाध्याय पाहूया. कवितेनंतर दिलेला स्वाध्याय सर्वांनी सोडून आणायचा बरं का, आणि कविता देखील व्यवस्थित वाचून व्यवस्थित पाठ करायची आणि चालीत म्हणायची. धन्यवाद. मी श्रीमती शमीम अमीन शेख, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, UDAS 272602484001.